नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये आपल्या चेतनाग्रे ऑफिशियल 63 या यूट्यूब चॅनलवर. तर आजची सुरुवात आपण रिक्षात गॅस भरूनच करणार होतो. पहिला रिक्षात घेतला गॅस भरून फुल आणि मग आपण आलो आपल्या धंद्यावरती. मग पहिली ट्रिप मारल्यावर पैसे ठेवले आपल्या देवबाप्पाजवळ आणि मग आपल्या कामाला लागलो. मस्तपैकी सकाळपर्यंत धंदा करायचा होता आता आपल्याला. मग काय होतं, आपण ट्रिपा मारत आणि मग नंतर गाडी खूपच घाण झाली होती म्हणून आज तिला सर्व्हिस सेंटरला न्यायचा विचार करत होतो. म्हणून मग आलो शिलफाट्याला जनता गॅरेजच्या इथं सर्व्हिस सेंटरला. मग घेतली ना त्याने आपली रिक्षा धुवायला 6663 रयतेचा राजा. तिचं चाक बीक वर करून मस्त खालून बिलून चांगली स्वच्छ धुवून घेणार होतो आज, कारण धूळ जाम बसते गाड्यात ठेवून पण, म्हणूनसाठी मग धुवायला आणली होती. मग त्याने फेस बीस एकदम शॅम्पू पाणी एकदम चकाचक धुवून दिली आपल्याला गाडी. कशी वाटते साबणात, एक नंबरच, विषयच नाही ना बाबा. मग रिक्षा वगैरे झाली आपली धुवून मस्त एकदम चकाचक. तेवढ्यातच मित्राचा फोन आला, कुठं आहेस, नाश्ता करायला जायचं आहे, कधी येतो आहेस. मग रिक्षा धुवून झाल्यावर आपण गेलो तर नाश्ता करायला मामाच्या इथे, आपला नेहमीचा फेमस महाराष्ट्र हॉटेल. स्वच्छता असते म्हणून आपण तिथे जातो, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग कढीवडा, पुरी रस्सा सर्व मागवलेला, वडापाव वगैरे. आणि मग नाश्ता करून झाल्यावर परत आलो आपण पार्किंगमध्ये. त्या अक्षय शेटची वॅगनर बघा कशी चमकते. मग त्यानंतर मग तिथे प्रफुल्ल शेट पण आले होते 220 घेऊन 1162. मग गेलो आम्ही रायडर शॉपमध्ये जायचं होतं आम्हाला पडले गावात. मग आम्ही आज अक्षय बोला मी रिक्षा चालवणार, मग काय त्याला दिली रिक्षा चालवायला. नाही मग आम्ही जात होतो आता पडले गावात रायडर शॉपला. मग आलो आम्ही खर्डीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथून लेफ्ट मारला, कच्चा रोड आहे तो, जातो पडले गावात डायरेक्ट. आता रोड चांगला येतो त्यामुळे काही टेन्शन नाही, चिखल वगैरे नव्हता. म्हणून मग आम्ही तिथून गेलो डायरेक्ट पडले गावात त्या शॉपजवळ जाण्यासाठी. आणि आपण पोचलो रायडर शॉपजवळ. शॉप एकच चांगलं दिसत होतं, मस्त वाटत होतं शॉप, भारी ॲक्सेसरीज वगैरे दिसत होत्या बाहेरून. बोललो मला जी वस्तू पाहिजे होती ती भेटेल इथे, पण काय भेटली नाही. मग आपण फक्त स्टिकर घेऊन निघालो परत, कारण ते आउट रायडिंगचं शॉप होतं पूर्ण. बाईकच्या ॲक्सेसरीज नाहीत तिथे जास्त. मग बाजूला जिमनी मॉडिफाय केलेली होती. मग काय आम्ही परत निघालो घरी जायला. मग आता जाताना पण धुरल्यातनं जाणार होतो, कारण की पुढे ट्रक चालला होता, पूर्ण गाडी धुतलेली, गाडीची वाट लागली. आलो आम्ही आमच्या गाळ्याजवळ आणि रिक्षा गाळ्यात ठेवत होतो, तिथं पण ट्रॉफिक. पुढे रोडचं काम चालू होतं, ट्रॉफिक पूर्ण आमच्या गाळ्याच्या मागेपर्यंत आली होती. मग काय रिक्षा ठेवणार होतो गाळ्यात आणि जायचं होतं आपल्याला आज नंबर प्लेट घ्यायला. आपल्या बाईकचा नंबर आला होता, तर ओमसाई मोटर्समध्ये जायचं होतं. मग रिक्षा ठेवलेली आणि मग NS काढणार होतो बाहेर. मग NS काढली बाहेर आणि आलो आपण ओमसाई मोटर्समध्ये आपली नंबर प्लेट घ्यायला. त्याने दिल्या आपल्या मस्तपैकी नंबर प्लेट 6663 आपला नंबर होता, चॉईस नंबर घेतलेला. आणि मग घेऊन नंबर प्लेट बाहेर पडलं तर नवीन एंटॉकचा कलर दिसला आणि मग गेलो आपण, ये आपल्या NS